हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण कोरियन डिश बघणार आहोत। कोरियन चीज कॉर्न। चीजी असं यमी तोंडाला पाणी सुटणारी ही डिश मुलांना तर खूपच आवडते, पण मोठेही आवडीने खातात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर मला नक्की कमेंट करा। आता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आपल्याला हे पॅन मध्येच बनवायचं आहे। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यात मी आता बटर घालते। बटर वितळायला सुरुवात झाल्यावर बारीक चिरलेलं लसूण मी घालते। इथे 8 ते 10 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत लसणाच्या। आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लसूण। लसूण मस्त फ्राय झालंय। आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलाय, तोही आपण मऊ होईपर्यंत परतवून घेऊया। कांदा पण आपला चांगला मऊ झालाय। त्यात मी आता चिली फ्लेक्स आणि मिक्स अप घालते। 1 चमचा मिक्स अप आणि 1.5 चमचा चिली फ्लेक्स। थोडंसं मिक्स करून घेऊया। त्यानंतर एक छोटी शिमला मिरची बारीक चिरलेली, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि स्वीट कॉर्न जे मी उकडून घेतलेले आहेत। उकडताना थोडंसं मीठ घातलेलं आहे। स्वीट कॉर्न इथे मी 200 ग्रॅम घेतलेले आहे। आता मी गॅसचा फ्लेम मोठा करते आणि सर्व मिक्स करून घेते। कलर पण किती सुरेख आला एकदम। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। आपण कॉर्न मध्ये पण उकडताना मीठ घातलं होतं, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला। आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, कारण शिमला मिरची थोडी शिजायला पाहिजे। पण आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे, हाफ कुकच करायचं आहे। आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित कुक झालेल्या आहे, जेवढं आपल्याला हवे आहे तेवढ्या। मी गॅसचा फ्लेम आता अगदी स्लो केलेला आहे। त्यानंतर आपल्याला यावर चीज घालायचं आहे। आपण भाज्या व्यवस्थित अशा स्प्रेड करून घेऊया की आपल्याला वरती चीजची थोडी लेअर बनवता येईल। आता माझ्याकडे चीज स्लाइस होते, त्यामुळे मी चीज स्लाइस वापरते। तुमच्याकडे क्यूब्स असतील तर ते तुम्ही वापरले तरी चालेल, मोझरेला चीज असेल तर तेही चालेल। चीज मी सगळे व्यवस्थित घालून घेतलेले आहे। आता ह्या स्टेजला मी जरा पॅन खालती उतरवते आणि इथे तवा ठेवते। तवा मी मगाशी साईडला तापत ठेवला होता, त्यामुळे तवा पण चांगला तापलेला आहे। आता मी गॅसचा फ्लेम मोठा ठेवला आणि त्यावर आता हे तव्यावरती पॅन ठेवलेला आहे, म्हणजे आपलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल। त्यावर मी आता हे चीज क्यूब किसून घालणार आहे। आता मी वरना दुसरा चीज किसून घातले, त्यावरती आता मी प्लेट ठेवते आणि लो फ्लेम वरतीच आपण हे 3-4 मिनिटं थोडंसं वाफ आणून घेऊया। 4-5 मिनिटं झालेली आहे। मी गॅस बंद करून घेते आणि यावरचं झाकण आपण अलगद काढून घेऊया। चीज मस्त मेल्ट झालेलं आहे आणि तव्यावरनं मी आता हा पॅन काढून घेते। आपलं कोरियन चीज कॉर्न खाण्यासाठी रेडी आहे। हे शक्यतो पॅन बरोबरच सर्व करतात। बघा मस्त आपलं भाज्या पण शिजलेल्या आहेत, चीज पण व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। गार्निशिंगसाठी वरती थोडीशी मी चिली फ्लेक्स टाकते।
फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.